हॅलो गाईज, आता आम्ही सगळेजण वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी निघालेलो आहोत. आम्ही सर्वजण एकत्र मिळूनच या वडाच्या झाडाची पूजा करतो. आता मला माहीत असलेली वटपौर्णिमेची मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तसंच पूजा पण चालू आहे आणि मी तुम्हाला थोडीशी माहिती पण सांगणार आहे. हॅलो गाईज, जाधवज वड ह्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. तर आपण वडाच्या झाडाची पूजा का करतो ह्याबद्दल मला माहीत असलेली मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण अनेक सण आनंदाने उत्साहाने साजरे करतो. त्यापैकी वटपौर्णिमा हा एक सण आहे. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. वट म्हणजे वृक्ष. वटवृक्ष हे प्रचंड मोठे वृक्ष आहे. हे झाड ह्याची मुळं खूप मोठी असतात. असे म्हटले जाते की ह्या झाडाच्या मुळाशी ब्रह्मदेव वास करतात. मध्यभागी विष्णू आणि वरच्या बाजूला भगवान शिव हे वास करत असतात. झाडाच्या टांगलेल्या फांद्या सावित्री देवीचे प्रतीक म्हणून मानले जाते. वडाच्या झाडाखाली बसून प्रार्थना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते. तसेच त्याच्या पारंब्याचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे निसर्गतः आपण जर बघितलं तर दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपण पतीला आणि आपल्या कुटुंबियांना आरोग्य संपन्न व दीर्घायुष्य लाभू दे हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व विवाहित महिला स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत धरतात. वटपौर्णिमेचे व्रत हे सावित्री देवीशी संबंधित आहे. असे मानले जाते की सावित्रीने आपला पती सत्यवानाचे जीवन यमराजाकडून परत आणले होते. या व्रतामध्ये सावित्रीसारख्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, जेणेकरून त्यांच्या पतीला सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावं म्हणून. या व्रताला वटसावित्री असे म्हणतात. या दिवशी स्त्रिया नवीन साडी घालून शृंगार करून थाटामाटात सजतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून नवीन सुंदर उखाणे घेतात. तर मी पण हा एक उखाणा घेते. सावित्रीने वाढवली वटवृक्षाची शान, दत्तात्रय रावांसाठी करते मी 7 जन्माचे दान. आता मला थोडीशी माहिती आहे ती तुम्हाला मी सांगते. एकदा शंकराला संत कुमार ऋषींनी प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते. ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली. मद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा होता. त्या राजाला मूलबाळ नव्हतं. त्यांनी कठोर उपवास केले. त्या उपवासामुळे त्याला सावित्री नावाची कन्या प्राप्त झाली. सावित्री विवाहयोग्य झाल्यावर राजाने तिला तिचा जोडीदार निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवानाची निवड केली. सत्यवान शाल्व राज्यातील धुमसेन राजाचा मुलगा होता. धुमसेन राजा आणि त्याची राणी हे अंध होते. सत्यवान अल्पायुष्य असल्याची नारद मुनींना कल्पना होती आणि नारद मुनींनी कल्पना असल्यामुळे सावित्रीला तिच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती आणि तिने सत्यवानाशी विवाह करण्याचं ठरवलं आणि सत्यवानाशी विवाह केला. शत्रूसोबत युद्धात अपयश आल्यानंतर धुमसेन राजा आपल्या परिवारासोबत जंगलात वास्तव्य करत होता. सावित्री विवाहानंतर सत्यवानासोबत जंगलात वास्तव्याला आली. तिने आपला पती आणि सासूसासऱ्यांसोबत म्हणजे सासूसासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू समीप आला हे कळताच सावित्रीने कठीण असे व्रत केले. न खाता पिता ती परमेश्वराचा धावा करू लागली. सत्यवान जेव्हा लाकडे तोडण्यास निघाला त्यावेळी सावित्री देखील त्याच्या मागोमाग निघाली. लाकडे तोडताना त्याला भोळ आली आणि तो खाली पडला. यमराजा त्याचे प्राण घेण्याकरता आला आणि प्राण घेऊन निघाला. त्याच्या मागोमाग सावित्री पतीचे प्राण घेण्यास निघाली. यमराजाने तिला माघारी जाण्यास सांगितले, परंतु तिने नकार दिला. आपल्या पतीचे प्राण परत करण्याकरता ती दया याचना करू लागली. यमाने तिला पती सोडून 3 वर मागण्यास सांगितले. यावेळी सावित्रीने आपल्या सासूसासऱ्यांकरता दृष्टी मागितली. दुसऱ्या वरामध्ये त्याचे गेलेले राज्य परत मागितले आणि तिसऱ्या वरामध्ये आपल्याला पुत्र व्हावा असे मागितले. यमाने घाईघाई तिला तथास्तु असा वर दिला आणि त्या क्षणी त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. अशा प्रकारे सावित्रीची प्रतिनिष्ठा पाहून यमराजा देखील आश्चर्यचकित झाला आणि कधीही आपल्या निर्णयापासून न फिरलेला यमराजा त्या दिवशी सावित्रीच्या प्रतिनिष्ठेपुढे झुकला आणि सत्यवानाचे प्राण परत केले. सावित्रीला सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली पुन्हा प्राप्त झाल्यामुळे स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि भक्तिभावाने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तर ही पूजा आपल्या अखंड सौभाग्यासाठी करावी अशी मला थोडीशी माहिती माहीत आहे, ती मी तुम्हाला सांगितली.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.